या ठिकाणी सिग्नल लागला आहे. सिग्नल लागल्याच्या नंतर मला राईट घ्यायचं आहे, पण राईटचं सिग्नल बंद आहे. तर आपण काय करतो, झेब्रा क्रॉसिंगच्या असं पुढं जाऊन थांबतो. तर ते नाही करायला पाहिजे. सर्वांनीच झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागच थांबलं पाहिजे, जसं की मी थांबलो आहे. आता भरपूर जण पुढे जातात, काही जण सिग्नल तोडून पण जातात. आता सिग्नल रेड झाला म्हणजे इथून पुढे जाणारे सर्वजण सिग्नल तोडून पण जातील. तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत मित्रांनो. आपण जर आपल्यापासून सुरुवात केली तर सगळ्यात जास्त आपण म्हणतो की सर्वांसाठी आपल्यासाठी चांगलं राहील ते. आणि समजा आपण पुढे जातो, पुढे गेल्याच्या नंतर आपल्या सिग्नलमध्ये असे लोक येतात जे की सिग्नल तोडून येतील, नाहीतर आपल्या रोडमध्ये येऊन पुढे थांबतील. त्यावेळी आपण चिडचिड करतो की अरे यार, काय पुढे येऊन थांबलाय, काय कळत नाही का तुला, असं. म्हणजे जरी काही जण बोलून नसतील दाखवत, तरी माझ्या माहितीचं 90% लोकांच्या डोक्यात हेच विचार येतात. आणि आपण नंतर जेव्हा सिग्नलवर थांबतो तेव्हा आपण देखील झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे जाऊन समोरच्याच्या म्हणजे जो मार्ग आहे समोरच्या जाणाऱ्या गाड्यांचा, तर त्याच्यामध्ये जाऊन अडथळा निर्माण करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला आहे की संयम बाळगा. संयम आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, ह्या दोन गोष्टींची जर जोड लावली ना मित्रांनो, तर आयुष्य सुंदर होऊन जातं आपलंही आणि आपल्या सभोवती वावरणाऱ्यांचं. हे आता इथंच पाहू शकता, आता आपला सिग्नल सुटला आहे आणि मी पुढं घेतोय गाडी. आणि पुढं घेत असताना तुम्हाला लगेच समजून येईल की काय प्रॉब्लेम झाला असेल इथं. तर एवढाच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू होता की आपण सर्वांनी सिग्नल हा झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे थांबूनच पाळला गेला पाहिजे. समोर येऊ नका. आणि